श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस हा खास असतो. त्यातल्या त्यात येणारी पौर्णिमा, रक्षाबंधन, श्रावणी सोमवार, अमावस्या या सणांना तर विशेष महत्त्व असतं. त्याचप्रमाणे नारळी पौर्णिमा, जी की आपण 2 दिवस साजरी करत असतो. तर यंदा ती 27 आणि 28 ऑगस्टला आलेली आहे. पण आपण उद्या तिथीनुसार रक्षाबंधन साजरी करत असतो. 27 तारखेला सकाळी 9:09 पौर्णिमा सुरू होतीये आणि 28 तारखेला सकाळी 9:49 संपणार आहे. त्यामुळे ज्या काही सेवा वगैरे आपल्याला करायच्या आहेत, त्या तुम्ही गुरुवारीच करून घ्या. कारण शुक्रवारी रक्षाबंधन आहे. सर्व महिलांना आपल्या माहेरी जाण्याची ओढ लागलेली असते. माहेरची ओढ असणं, तिकडं जाणं हे चुकीचं नाही आहे. पण आपल्या घरात सेवाही घडणं महत्त्वाचं आहे. कारण श्रावण महिना हा सारखा येत नाही, तो वर्षातून एकदाच येत असतो. तुम्हाला जे श्रावण महिन्यातील पौर्णिमेला सत्यनारायण करायचं आहे, ते गुरुवारी तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता किंवा गुरुवारी संध्याकाळी प्रदोष काळात केलं तरीही चालेल आणि नाहीच जमलं तर शुक्रवारी करा. पण शक्यतो तुम्ही सत्यनारायण जे आहे ते गुरुवारीच करण्याचा प्रयत्न करा. गुरुवारी आपण भगवान श्रीहरी विष्णू स्वामींची पूजा करणार आहे. त्यामुळे पौर्णिमेचं जे सत्यनारायण आहे ते शक्यतो प्रदोष काळातच करावं. मग ते गुरुवारी संध्याकाळी तुम्ही करू शकता. ज्यांना 5 सत्यनारायण करायचे त्यांनी गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार अशा पद्धतीने करू शकता. पण जर तुम्हाला आता सुट्ट्या आलेल्या आहेत, गावाला जायचं असेल, तर तुम्ही गुरुवारी संध्याकाळी एक, शुक्रवारी सकाळी एक असं जे सत्यनारायण आहे असे तुमचे 2 होतील आणि नंतर तुम्ही गावाला जाऊन या. तिथून आल्यानंतर राहिलेले करू शकता आणि जर तुम्हाला नसेल गावाला जायचं तर तुम्ही कंटिन्यू 5 सत्यनारायण करू शकता. ज्यांना एक करायचं त्यांनी एक करा. श्रावण महिन्यातील पौर्णिमेला आपल्याला कुळदेवीची सेवा करायची असते. कुळदेवी आपल्या कुळाचं संरक्षण करत असते आणि तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याकडून काहीतरी सेवा घडली पाहिजे. खरं तर श्रावण महिन्यात एक तरी दुर्गा सप्तशतीचं पारायण तुमच्याकडून झालंच पाहिजे. श्रावण महिना म्हटलं की आपण गुरुचरित्र पारायण, नवनाथ पारायण, शिवलीलामृत पारायण, स्वामी चरित्र सारामृत पारायण हे करतच असतो. पण आपल्या कुलदेवीची सेवा होणंही तेवढंच गरजेचं आहे. त्यामुळे श्रावण महिन्यात दररोज आपल्याकडून कुलदेवीची सेवा ही घडलीच पाहिजे आणि नसेल घडत तर ॲटलीस्ट पौर्णिमेला तरी तुमच्याकडून ही सेवा घडलीच पाहिजे. तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण करू शकता. त्याचप्रमाणे श्री सिद्ध कुंजिका स्तोत्रचं तुम्ही 11 वेळा पठण करा. शक्यतो तर या दोन्ही सेवा तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. आपली जी कुळदेवी आहे ती प्रत्येकाला माहिती असते. त्या कुळदेवीचा एक मंत्र असतो. त्या मंत्राचं तुम्ही एक माळ का होईना पण नक्की तुम्हाला जप करायचा आहे, नामस्मरण करायचं आहे. आणि जर तुम्हाला तुमची कुळदेवीच माहिती नाही, पण कुळदेवीला स्मरून तुम्हाला मंत्र म्हणायचा असेल, तर तुम्ही ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा एक माळ जप करू शकता. तुम्ही कुंकुमार्चनची सेवा करू शकता. त्याचप्रमाणे तुमची यथाशक्ती तुम्हाला असेल इच्छा तर लवंगाची माळ आपल्या घरात असणाऱ्या टाक, मूर्ती, फोटो याच्यावरती तुम्ही अर्पण करू शकता. म्हणजे कुळदेवीच्या विशिष्ट आणि विविध सेवा आहेत. यातली कुठलीही एखादी सेवा आणि शक्य झालं तर जास्तीत जास्त सेवा करण्याचा पौर्णिमेला प्रयत्न करा. आता पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरी एखादी जर महिला आली तर त्या महिलेचा तुम्ही मान-सन्मान करा. तिला तुम्ही समजा जेवण वगैरे केलं असेल तर तिला ते खायला द्या, की जेणेकरून देवीचा आपण मान-सन्मान केला आहे. तिचं ओटीभरण तुम्ही करू शकता. ज्यांना आषाढ महिन्यामध्ये देवीची काहीच सेवा करणं शक्य झालं नाही, त्यांनी श्रावण महिन्यामध्ये एखाद्या महिलेचा मान-सन्मान करणं, तिचं ओटीभरण करणं या गोष्टी केल्या तरी त्या देवीपर्यंत पोहोचतात किंवा जवळपास असणाऱ्या एखाद्या मंदिरामध्ये किंवा तुम्ही मूळपीठावर जाणार असेल तर तिथेही देवीचं ओटीभरण करू शकता. तर अशा प्रकारे पटकन पावणारी जी देवी किंवा देवता असते म्हणजे कुळदेव असेल, कुळदेवी असेल, त्यांची श्रावण महिन्यातील पौर्णिमेला तरी तुम्ही नक्की आवर्जून सेवा करा. तर अशा प्रकारे ज्या सेवा सांगितल्या त्यातली तुम्हाला जी सेवा शक्य आहे ती करा किंवा संपूर्ण सेवा करण्याचा प्रयत्न करा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या कुळदेवीचं नाव कमेंट बॉक्समध्ये टाईप करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.